एक अशा झाडाची पाने ज्याची फळे आपण नियमित खातो, पण त्याच्या पानामध्ये असणारी आयुर्वेदिक गुणधर्म आपल्याला माहीत नाही. या वनस्पतीची पाने रक्तवाहिन्यातील चरबी वितळवतात. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी, डायबिटीस सारखा आजार संपून हे एक जरी पान खाल्लं तर तुमचं वजन कमी होतं, कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. एवढंच नाही, त्वचेवर जर याचा वापर केला तर त्वचेच्या संदर्भातील सर्व आजार, ज्यामध्ये पिंपल्स, काळे डाग, धब्बे हे देखील निघून जातात. आणि एवढंच नाही तर पुरुषाचा स्पर्म काउंट देखील वाढवतो. आयुर्वेदातील ही संजीवनी आहे. आत्ताच झालेल्या एका रिसर्चमध्ये, वैज्ञानिकांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये या पानामध्ये असे काही विशेष गुणधर्म सापडलेले आहेत की जे नियमित एक पान जरी हे खाल्लं तरी तुम्ही हजारो आजारांपासून दूर राहू शकता. ताज्या रिसर्चमध्ये हेही समोर आले की या पानाचं नियमित सेवन केलं तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण देखील किंवा त्याची शक्यता अगदी कमी होत असते. रिसर्चमध्ये या पानाविषयी ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या पाहून शास्त्रज्ञांना देखील आश्चर्याचा झटका बसलेला आहे. पण ही इथून पुढे सांगणारी गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल, कारण की आयुर्वेदामध्ये या पानाविषयी पूर्वीच लिहून ठेवलेल्या अगदी हजारो वर्षापासून भारतीय आयुर्वेदात याचा वापर सांगितलेला आहे. तर व्हिडिओमध्ये आज आपण हे कोणतं पान आहे, याचा वापर कसा करायचा, 6 ते 7 याचे फायदे आहेत. अगदी जबरदस्त पद्धतीनं माणसाचं आरोग्य सुधारवणारं हे एकमेव असं पान आहे. तुम्हाला कॅन्सर, हार्ट अटॅक, त्याचबरोबर ब्रेन ट्यूमर अशा जे लाईफस्टाईल डिसीजेस आहे, शुगर, BP याच्यापासून दूर राहायचं असेल तर हे पान अगदी महत्त्वाचं असणार आहे. तर डिटेल जाणून घेऊयात. व्हिडिओ लक्षपूर्वक पाहता. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर आज आपण अशा एका पानाविषयी माहिती घेतोय की ज्याने सर्वच आजार दूर पाळतात. तर त्या पानाचं जे काय पान आहे तर ते आहे पेरूच्या झाडाचं पान. आता पेरू हा प्रत्येक जण खात असेल. पेरूचे फायदे प्रत्येकाला माहीत देखील आहेत, पण लोकांना पेरूची पाने जे आहेत तर त्याच्याविषयी काहीच माहिती नाही. पेरू खाण्यापेक्षा जर एखाद्याने एक पान जरी याचं खाल्लं तर आयुष्यात त्याच्या आरोग्यासंबंधी त्याला कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही. खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे. तर चला तर सुरू करूयात आणि जाणून घेऊयात पेरूच्या पानासंबंधी कोणते कोणते फायदे आपल्याला होतात ते. आता 6 फायदे आहेत. सर्वच फायदे डिटेल समजून सांगणार आहोत आणि याचा वापर कसा करायचा की जेणेकरून कुठला अपाय होणार नाही हे व्हिडिओच्या सांगितलं जाईल. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण एक गोष्ट इथे क्लिअर करूयात की ही माहिती पूर्ण रिसर्च, पूर्ण अभ्यासाच्या अंती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. NCBIची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर तुम्ही देखील रिसर्च याच्यावरती झाले ते पाहू शकता. आणि आयुर्वेदामध्ये तर हजारो वर्षापासून या जे काय पेरूची जी पाने आहेत तर त्याचं गुणगान पूर्वीपासून गायलं जात होतं. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करणं, मधुमेहासारखा आजार संपवणं. आता साखरेचं प्रमाण जर रक्तातलं कमी करायचं असेल तर इन्शुलिन, एखाद्याचं साखर वाढते तेव्हा डॉक्टर त्याला इन्शुलिनचे इंजेक्शन देतात. पण या पानामध्ये अशी ताकद आहे की इन्शुलिन न वाढवता ही साखर संपवतं. आता काय होतं की याच्यामध्ये डायबिटीजच्या पेशंटसाठी एक अमृत आहे. म्हणजे ज्याला शुगरचा प्रॉब्लेम आहे, ज्याच्या रक्तात साखर एका प्रमाणाच्या वर वाढते. एका रिसर्च पेपरमध्ये असं सांगितलेलं आहे की याच्या पानामध्ये एक काही फेनोलिक जे काही केमिकल आहे ते असं सापडलं की जे आपल्या शरीरामध्ये जाऊन जी रक्तामध्ये जी साखरेचं जे ॲब्सॉर्प्शन होतं, म्हणजे जे शोषण होतं ते कमी करून टाकतं. त्याचबरोबर जे आता काय होतं की आपल्या शरीरामध्ये कुठल्याही पदार्थाचं जे काही आपण खातो तर त्याचं रूपांतर एका अशा साखरेमध्ये होतं की जी लवकरात लवकर पचवली जाऊ शकते. पण हे जे काय हे पानं असं काम करतं की ती जी काही साखर आहे तर तिचं सोप्या रूपांतर किंवा जे अगदी इझी पचन होईल अशा याच्यामध्ये रूपांतर होऊ देत नाही. म्हणजेच जे आपल्या शरीराची जी प्रक्रिया आहे कोणत्याही पदार्थाचं अशा साखरेमध्ये रूपांतर करणं की ती पटकन पचेल, तर हे जे पान आहे तर ते तसं होऊन देत नाही. त्यामुळे ती साखर पचवायला वेळ लागतो. त्यामुळे शरीरामध्ये साखरेची पातळी आपोआपच कमी होते. कुठल्याही प्रकारची इन्शुलिन बाहेरून घेऊन घ्यायची गरज नाही. त्यामुळे शुगर ही माणसाची कंट्रोल होत असते. डायबिटीजचं प्रमाण अतिशय कमी होऊ शकतं. दुसरा सगळ्यात जबरदस्त फायदा आहे तो म्हणजे एका अभ्यासात असं लक्षात आलं की याने तुमचं वजन कमी होतंय. कसं वजन कमी होतं की याच्यामध्ये काही बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत जे तुमच्या शरीरात जे कॅलरी, म्हणजे शरीरामध्ये जी ऊर्जा खर्च करण्याची जी पद्धत असते तर ती प्रक्रियेला देखील प्रचंड स्पीड याच्यामुळे येत असतो. जे खाताय ते पटापट पचायला लागतं. एनर्जी शिल्लक राहत नाही, चरबीमध्ये त्याचं रूपांतर होत नाही. त्यामुळे तसेच बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये अशी काही गुणसूत्र असतात की ज्यामुळे आपलं वजन कमी करायला खूप अडचण ते तयार करत असतात. तर अशी जे काही गुणसूत्र आहेत त्यांना दाबण्याचं काम देखील ही
हे जे काय पानं आहे ते करत असतात. याच्या वापराने खूप पटकन तुम्ही वजन कमी करू शकता. शरीरामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड हे कमी करण्यामध्ये देखील याचं काम होऊ शकतं, अशा भरपूर रिसर्चमधून समजलेलं आहे. याच्या पानांचा काढा किंवा एक चहा तुम्ही जर घेतला तर तुमच्या शरीरामध्ये जे HDL कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यावर फरक पडत नाही, पण जे LDL केलं कोलेस्ट्रॉल आहे त्यावर मोठा प्रभाव होतं, त्याची हे कमी होऊन जात असतं. त्यानंतर शरीराच्या आतमध्ये आपल्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत तर त्याच्या आत जमा होणारी जी चरबी आहे तर ती चरबी देखील या जे काय पेरूचे पाने आहे याच्या वापराने कमी होत असते. आणि ज्यामुळे तुमचं जे हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या संबंधित जे काही आजार आहे, रक्तवाहिन्या ब्लॉक होणे, तर अशा प्रकारचे आजार सगळ्यात कमी होण्याची शक्यता वाढत असते. त्यानंतर पुढचा जो फायदा याचा आहे की तुमची पचन क्षमता वाढवते. होय, माणसाला जे काय आजार होतात तर ते त्याच्या कमी असणाऱ्या पचन क्षमतेमुळे होत असतात, पण पचन क्षमता सुधारवतं हे पेरूचे पानं. याचं जर तुम्ही दररोज काढा बनवून घ्यायला सुरुवात केली, आता हा काढा कसा बनवायचा ते आपण सांगणार आहोत, पण जर किंवा तुम्ही एखादं पान जरी सकाळी सकाळी उठून उपाशी पोटी खायला जर सुरू केलं तर तुमची पचन क्षमता सुधारते. पोटाच्या आतमध्ये होणारे जे काही गॅस आहे, ॲसिडिटी आहे ते देखील कमी होतात, किंवा आपल्याला जे काही डिसेंट्रीचा त्रास असेल तर तो देखील कमी होत असतात. त्यानंतर पुढचा याचा जबरदस्त फायदा असा असतो की जर तुमचे दात दुखत असतील, तुमच्या तोंडामध्ये नेहमी त्या ठिकाणी तुमचं तोंड येत असेल, तोंडात छाले पडत असतील, तर तुम्ही काय करायचं आहे, हे जे काय याची जी पानं आहे तर याचा जो काढा बनवून त्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्या जे तुम्ही जर गुळण्या वगैरे जर केल्या तर साधारणपणे जबरदस्त त्या ठिकाणी दातांचे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होत असतात. आता एवढंच नाही, स्किनसाठी म्हणजे त्वचेसाठी देखील यामध्ये जबरदस्त असं झालं आहे की तुमच्या चेहऱ्यावर पुढे काळे डाग असतील किंवा पिंपल्स आलेले असतील तर इथे हे देखील कमी होतात. त्याचबरोबर याच्यामध्ये काही अँटीसेप्टिक काही गुण जे आहे सापडतात की ज्यामुळे शरीरामध्ये असणारे जे बॅक्टेरिया आहेत ते देखील त्या ठिकाणी मरून जात असतात. त्वचेवर लावलं तर काळेपणा, त्वचेचे जे काय पिंपल्स आहे, डार्क स्पॉट आहे ते देखील निघून जात असतात. आता आपण याचे बेनिफिट्स पाहिले, पण वापरायचं कसं, हे तुम्ही उपाशी पाटी 1-2 पानं खाऊ शकता किंवा सकाळ संध्याकाळ याचा गरम पाण्यामध्ये 5 ते 6 पाने टाकून याचा एक विशेष प्रकारचा चहा तुम्ही बनवू शकता, ज्यामध्ये तुम्ही मधही टाकून घेऊ शकता. सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी झोपण्याआधी तुम्ही याचा जो काढा आहे किंवा याचा एक विशेष प्रकारचा चहा घेऊ शकता. कोणत्याही प्रकारे हे शरीरामध्ये जरी घेतलं तरी देखील खूप जबरदस्त फायदे याचे होत आहेत असं लक्षात आलेलं आहे. याचा रिसर्च आणि जे काय आयुर्वेदात देखील याची माहिती सांगण्यात आलेली आहे. तर खूप जबरदस्त असं त्या ठिकाणी हे पदार्थ आहे. तर मी आशा करतो तुम्ही या व्हिडिओमधून काही ना काहीतरी नवीन शिकला असाल, आणि जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर भेटूया पुढच्या एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. धन्यवाद.